डायबिटीसवरती रामबाण उपाय, आर्थरायटिसवरती रामबाण उपाय, कंबरदुखीवरती रामबाण उपाय, असे कितीतरी लोकांच्याकडून तुम्ही नेहमी औषधांबद्दल आणि उपचारांबद्दल ऐकत असाल. कोणत्याही व्याधीवरती एक रामबाण उपाय, एक औषध हे कधीच खरं नसतं. कारण आयुर्वेदामध्ये एखाद्या व्याधीसाठी, एखाद्या अवस्थेसाठी कमीत कमी 30-40-50 औषधं सांगितलेली आहेत. अवस्थानुरूप त्या व्याधीची काय कंडिशन आहे, तो व्यक्ती कुठे राहतो, त्याचं खानपान कसं आहे, त्या व्यक्तीमध्ये वात पित्त कफापैकी कोणते दोष वाढलेले आहेत, त्या व्यक्तीमध्ये अस्थि, मांस, मज्जा, रक्त, रस यापैकी कोणते धातू दुष्ट झालेले आहेत, या सगळ्यांचा सारासार विचार करून मग एक कन्क्लुजनला आल्यानंतर त्यानुसार मग औषध ठरवलं जातं. एवढा प्रिसाइजली ज्यावेळेला आपण औषध ठरवतो ते नक्कीच प्रिसाइजली काम पण करतं. तेव्हा आपण म्हणू शकतो की हा हे काहीतरी रामबाण नाही, पण एखादी ॲश्योर्ड अशी ट्रीटमेंट होऊ शकते. पण मी एखादं औषध कुठलं तरी शोधलं आणि असं दाखवायचा प्रयत्न केला मी काहीतरी हिमालयातली संजीवनी शोधून आणली आहे आणि हे आता सगळ्यांसाठी रामबाण उपाय आहे, हे काही पटण्यासारखी गोष्ट नाही आहे. धन्यवाद.